ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास विरोधात गुन्हा दाखल. पुण्याच्या अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर डॉक्टर घैसासवर हलगर्जीपणा केल्याचा ठपका. मनसेने हिंदीला विरोध करत दादागिरी करणे योग्य नाही, अन्यथा दादागिरीचे उत्तर दादागिरीनेच द्यावे लागेल. केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांची प्रतिक्रिया. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळेल. राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांची प्रतिक्रिया. शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी 68 लाख रुपयांचा सुवर्ण मुकुट अर्पण. आंध्र प्रदेशमधील साई भक्ताने मुकुट अर्पण केलाय. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकार विरोधात अमरावतीमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे आंदोलन. पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर अत्याचार होत असल्याचा आंदोलकांचा आरोप. मला आणि माझ्या कुटुंबाला पोलीस संरक्षण द्या, तसेच आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करा. बीडच्या सनगाव येथील पीडित वकील महिलेची मागणी. कराडमध्ये राष्ट्रवादीचा काँग्रेसला धक्का. उदयसिंह पाटील राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करणार. अजित पवारांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेचा महसूल अधिकाऱ्यांना दणका. तर पुण्यातील भूमी अभिलेख उपअधीक्षकांवर गुन्हा दाखल. भूमी अभिलेख कामासाठी दोघांनी मागितली होती 25 लाख रुपयांची लाच. रायगड जिल्ह्यातील रेशन दुकानावरील धान्याचा पुरवठा ठप्प. माथाडी हमालांचा संप चिघळल्यानं धान्य पुरवठा थांबला. यामुळे गोरगरीब लाभार्थ्यांचे धान्य वाचून हाल. नॅशनल हेराल्ड खरतर घोटाळ्या प्रकरणात भाजपात आक्रमक झाल्याचे चित्र आहे. साताऱ्यात काँग्रेस विरोधात भाजपचं आंदोलन. राहुल गांधी सोनिया गांधींना अटक करण्याची मागणी. नवी मुंबईतील सिडको क्षेत्रात अनधिकृत बांधकामांचं प्रमाण वाढलं. पनवेलमधील उल्वे आणि करंजाडेमध्ये सर्वाधिक अधिकृत बांधकाम. तर सर्व कोट्यावधींच्या अनधिकृत बांधकामांना सिडकोची नोटीस. केईएम रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरवर विनयभंगाचे आरोप. 6 महिला डॉक्टरांनी केली डॉक्टर रवींद्र देवकरांच्या विरोधात पोलिसात तक्रार. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी आणि ट्रॅव्हल्समध्ये भीषण अपघात. अपघातात 2 युवक गंभीर जखमी. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.